आज आपण करणार आहोत फणसाचे घर. हा आहे बरका, हा आहे कापा. तर आपण पहिल्यांदा काय करायचं, हाताला तेल लावायचं. ओके, लेट स्टार्ट. माझी पहिलीच वेळ आहे, याआधी मी कधीही फणसाशी खेळले नाही, तर मला थोडी भीती वाटते. पण मला वाटतंय काही होणार नाही. आपण हाताला पूर्ण खोबरेल तेल वापरायचे, गोडे तेल नाही. खोबरेल तेल म्हणजे खोबऱ्याचं तेल आणि गोडे तेल म्हणजे जे तेलबिया असतात ना, त्याच्यापासून निघणारं तेल म्हणजे गोड तेल. तर आता आपण स्टार्ट करूया. मला माहीत नाही कुठून कापतात, पण लेट स्टार्ट फ्रॉम द मिडल. हा असा दबला ना तेव्हाच कापायचा. याला आणून अगदी मी आणला याला रविवारी, सोमवार, मंगळवार आणि आज आहे बुधवार. तर अगदी 2 दिवसांनी छान पिकला. ज्या मावशींकडून घेतलं त्यांनी असं दाखवलं होतं, असं दबलं ना कापायचं. त्यांनी सांगितलं होतं की हा बुधवारी होऊन जाईल. तर हा बुधवारी खरा झाला आहे. आणि आज सकाळी याची झोपेतून उठले आणि मला असा छान स्मेल आला किचनमध्ये आले की. तेव्हा मला कळलं की फणस पिकला आहे. तेव्हा थोडीशी भीती वाटते, की घाबरणार नाही, कारण जोडवर गए उमर गए. कसली भीती. पण आम्ही मराठवाड्यातल्या लोकांना काय माहिती फणस कसं असतं. वा वा, गंडू. काय स्मेल आहे. मला वाटतंय त्याला थोडंसं असं कट करावं, जेणेकरून हा उघडा पडेल. मी त्यांनी एक ट्रिक सांगितली, जरी त्याचा जो चीक आहे खूप चिकट असतो, हाताला लागतो, जरी तो हाताला लागला तर साबणाने धुवायचं नाही. आधी तो तेल लावून पुसून काढायचा, मग साबण लावायचं. साबण लावायचंच नाही थोडक्यात. खूप पिकले, खूप सॉफ्ट आहे फणस. Yes, there you are. First time I'm seeing this view. ते बघा, तुमच्यासाठी मी थोडासा उचलते. दिसतोय खूप छान स्मेल येते. सन्मान भरून येत आहे. पण मला तेल कंटिन्यू लावावं लागणार आहे. काय करू, एक डिश घेते. ओके, तर मी हा असा पहिला गोल पाडते, जो कि खूप सीधा साधा निकला. इसमें कुछ भी पेपर्स नहीं देने पड़े. मी काय करते, एवढं सगळं करण्याआधी खाऊन बघते. पण मला वाटतं तिने मला फसवलं. हा बरका आहे, हा कापा नाही. माझं फेवरेट फ्रूट केळी आहे आणि फणस पण केळ्यासारखं लागतं, त्यामुळे हे आवडतं. कोकणातली लोक ना वाटतात तेवढी सोपी नाही.
तिने आम्हाला जास्त पैसे घेतले कारण की बरं काय म्हणून. पण झालं काय, कापाय म्हणून जास्त पैसे घेतले पण दिला बरं का. काही नाही करू शकत कारण आपल्याला अक्कलच नाही ना बर्गर कुठला असतो आणि कापा कुठला असतो याची. त्यामुळं जस्ट इट ॲज इट इज. आपण मी काही घरे वगैरे मोजत बसणार नाही. मी काय एवढे खाऊ शकत नाही त्यामुळे मला हे छान काढून ठेवायचे. तर ह्याला ना मी असं बघितलं होतं की काही लोक असं करतात, तसं छान मुक्त बाजूला. पण ह्याला असं करूया, तुम्हाला तिकडून दिसतच असेल. माझा कॅमेरा सेट करण्यात थोडासा प्रॉब्लेम झाला असेल, यू कॅन ॲडजस्ट. कारण आय एम नॉट प्रो इन कॅप्चरिंग सच होम व्हिडिओज. मला ह्याला स्टोअर कसं करायचं ना त्याच्यासाठी यूट्यूबची मदत घ्यायला लागणार आहे. तुम्ही पाहू शकता हे खूप इझिली निघते. किती भीती, बापरे कसं काय याला काढायचं सगळं दिसत. मे बी हा बरका असल्यामुळे इझिली निघत असेल पण आय डोंट नो. मी तर भयानक घाबरले होते. काही घाबरायचं नाही. ते बघा हे अशा प्रकारचं आहे ना चीक लागू शकतो पण घाबरायचं नाही. तेल लावायचं आणि तेलाने खोबरेल तेलाने ना हे जेव्हा आपण प्रिझर्व करतो आपल्या हाताचं तेल याला लागतं. तर मी कोकणात गेले होते आधी व्यागारला, तेव्हा मी तिथे फणसाचे तळलेले गरे विकत घेतले. मला एवढंच माहीत होतं की फणसाचे तळलेले गरे हे खोबरेल तेलात तळलेले असतात. पण मी त्यांना विचारलं खोबरेल तेलातच तळत का? मी त्यांना म्हणाले अगं खोबरेल तेलात तळले तरच ते टिकतात, मला टिकत नाही. दॅट्स वाय ते लोक फणसाची गर काढताना हाताला खोबरेल तेल लावतात ज्याच्याने गर खराब नाही होत. याआधी मी एकदा असं छान बरका खाल्ला होता माझ्या जुन्या कंपनीतल्या कोकणातल्या मॅडमनी आणला होता. तुम्हाला खायची इच्छा होऊ शकते, बेअर विथ मी. तुम्ही कधीतरी आणाल आणि मला असं दाखवा तर त्यांना मलाही तुमचं खाताना तुम्हाला पाहावं लागेल. खूप सुंदर आयडिया आहे यार. किती ब्युटिफुल क्रिएचर आहे निसर्गाने बनवलेलं. असं छान पाकळ्यांमध्ये हा फणस जाऊन बसला आहे. हा इतका छान मऊ झाला आहे, मला असं वाटलं नव्हतं इतकं छान मऊ आहे. त्याच्याही चिकट आहे ना, जास्त काही हाताला लावून घ्यायचं नाही. शेवटी ते चिकट आहे, तुम्ही कितीही तेल लावलं तरी. होप माझा आवाज पोचतो आहे. मला वाटतं मी जरा जास्तच मोठा फणस त्याच्यापेक्षा छोटा नव्हताही घेतला आहे. ऑप्शन नाही आहे आता थोडंसं फालतू वस्तू होतं आहे. हा पिकलाय जितका जास्त त्याला हँडल करणं ना खूप अवघड आहे. खूप सॉफ्टली काढायला लागणार आहे. हे करू शकता तुम्ही. अरे बापरे इकडे नको लागू रे. तर हा वास ना असा छान दरवळेल ना माझ्या किचनमध्ये. आणि ह्या सुखात मला उद्या हा सगळा फणस इथेच सोडून मला जायचं. तो ब्लॉग मी उद्या शेअर करेन पण मी उद्या नाही आहे. पण हाच दिवस मला मनसोक्त याला खाऊन घ्यायचं. मधल्या साईडचे घर असे छान आहेत. आधी ना फणस म्हणजे माहितीच नव्हतं काय असतं. नंतर चित्रात बघितलेलं कळलं. एकदा माझ्या भावाने कोकणातून फणस आणलं तेव्हा कळलं. ह्याच्या बिया पण खूप टेस्टी लागतात जेव्हा त्याला उकडतं ना.
कोकणचा मेवा आहे ना, भारी असतो. त्याच्यामध्ये काय हे काय असतं आय डोंट नो. किती त्याला कवर केलं आहे. जशी आई बाळाला करते तसेच फळं पण त्यांच्या घरांना कवर करतात. कुठला तो एक मराठीमध्ये लहानपणी धडा होता, त्यात तो ते गरे काढून शेजाऱ्यांना द्यायचा फणस कापला की. पण तो तेव्हा गरे म्हणलं की घराच आठवायचं. घर असेल का काय त्यात, म्हणजे असं खरभरीत असेल का काय असं नसतं. इमॅजिनेशनच्या दुनियेपेक्षा खूप मोठं जग आहे. Count all these. I don't know what people says gari in English. You can see मी हा तुमच्यासाठी डिश समोर ठेवते. दिसतोय ना मस्त. असं मला नवीन फ्रूट्स नवीन गोष्टी एक्सप्लोअर करायला खूप आवडतात. लेट्स सी याचं काय होतं. छोटंसं मस्त दिसतं. खूप गोड आहे. असं कधी झालंय का की फणस गोड नाही निघालं? मला माहितीच नाही, कारण आय एम नॉट फ्रॉम कोकण. काही माझ्या फ्लोअरला पण सगळं चिकट लागते, पण होप ते तेलाने निघून जायचं. किती छान पिंजले त्या घरांना निसर्गाने. एवढं ड्रॅगन फ्रूट एवढं काय अवघड, फार वर झाड छान छान कवच आणि मध्ये वेगळं असतं. आय एम डन विथ हाफ ऑफ द पार्ट. सो आय विल अप्लाय ऑइल वन्स अगेन and we go to the half. हे थोडंसं मला कट करून घेऊया. आणि जेव्हा घेत होतो ना तेव्हा घाबरून पाणी हात धुवत होतो. इतकं हुशार झालं आहे ना की ह्याला हात लावायला भाग नाही. वगैरे दिसतं खूप छान खूप छान. खूप इझी निघतात, खूप इझी. तर मी थोडी नवखी असल्यामुळे वेळ लागतो. होप यू गाइस अंडरस्टूड. कुछ समझ नहीं सकता तो नहीं समझने में टाइम नहीं बर्बाद करून. या बदलून थोडा चिकटपणा जास्त आहे. छोटा घरी मी सोडणार नाही. मी बी त्याचं कवच यामुळेच खरबरीत केलं. ते चिकट लागेल आपण काढू शकतो. तुम्ही पाहू शकता एक छोटंसं घर आहे. हा कापा नाहीच आहे, पण आता आपण काहीच करू शकत नाही. कापा मस्त लागतो करकरीत चमच्याप्रमाणेच.
कापायला पण कापू शकतो म्हणून बघा. बरं काय आहे गुळगुळ गुळगुळ. हे घर आहे ना, ह्याला पिंजले गेले असतात. दिसतं ना मधलं रॉड. ह्याला झाडावरून काढून आणणं पण अवघडच आहे मला. पण लोकांनी असं नाही करायला पाहिजे. भरकम कापा द्यायचं. कोकणाच्या लोकांवर खूप विश्वास ठेवतात लोक. ते जेन्युइन आहे, ते असे तसे. एम नॉट सेइंग दॅट. मी त्यांच्याकडून गडबड झालेली. खूप कस्टमर्स होते तिथे आणि मुळात आम्ही नवीन होतो. नवख्या लोकांना दिस इज द बिझनेस स्ट्रॅटेजी. आपले लोक फसवतात. तुम्ही असंच काढा. खूप सोपं आहे. फणस विकत घ्यायला बदलू नका. जर का तुम्ही नवीन असाल तर, कारण हे खूप हेल्दी फ्रूट आहे. खूप सारे फायबर आहे, पाणी आहे. जसं केळी ना तसं हे. त्यामुळं घाबरायचं नाही. सगळे फ्रूट्स खायचे. हे जग एक्सप्लोर करायचं. नेव्हर स्टॉप, नेव्हर लूज युअर होप्स. आपण अगदी शेवटच्या भागात आलो आहे. मी शेवटीला तुम्हाला अख्खं झाड दाखवणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत थांबा. एक सुंदर चित्र तुमच्यासमोर येणार आहे. वाटलं होतं का या काटेरी ग्रीन भोपळ्यामध्ये एवढं छान छान असेल? नाही ना. जी लोक खूप बाहेरून कडू खडूस काटेरी दिसतात ना, आत अशी छान गर असतात. कारण त्यांना आत सॉफ्ट ठेवण्यासाठी त्यांना बाहेरून काटेरी व्हावं लागतं. तर मला वाटतंय की हाताचं चिकट सहजच निघून चाललंय. तर मी काय करते, ह्याला ना एक कापड किंवा पेपर आणते ज्यामध्ये सर्व पुसता येईल. मला हे डिस्पोज करण्यासाठी एक मोठी डिस्पोजल बॅग लागेल. ते तर हे पाहू शकता तुम्ही. याचे एक सुंदर फोटो मी काढणार आहे तुमच्यासाठी. ओके. चिकट आहे तरी मी ट्राय करते.